चला बाई, सर्व आता साफसफाई आपली चालू आहे. गाई जीविका माझी चालली देवाच्या पाया पडते. आज जीविकाचा माझे रिझल्ट आहे. जीविका व्यवस्थित जा. काय इकडं बघा, आशीर्वाद असून दे माझ्या पोरीला. जा जा. जा येशील जा. जीविकाचा आज माझा रिझल्ट आहे. जीविका माझी चालली. पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर चला, आज मॉर्निंग झाली आपली, लवकरच झालेली आहे. आणि आज माझ्या जीविकाचा रिझल्टसुद्धा होता. तुम्ही बघितले सकाळी मस्त ती देवबाप्पाचं दर्शन घेतला आणि तिच्या मम्मीच्या सुद्धा पाया पडले. आणि ते आता गेलेले आहे रिझल्ट आणायला. असंच माझी जीविका पुढे जाऊ अशी तुम्ही बी प्रार्थना करा. का माझी तर खूप इच्छा आहे का आईज बापू शिक्षण द्यायचं काम करतात, पण घेणं नाही घेणं त्यांच्यावर आहे. तर चला, मी तर बोलते असंच पुढे पुढे जीविकाने चांगली अशी प्रगती करावा, हीच माझी इच्छा आहे जास्त. तर चला आता बघू. आता आपलं घरातली कामं आहेत ती केली पाहिजेत ना. आपल्याला फिटिंगवाला बी आता थोड्या वेळेला त्यानंतर त्याच्यामुळं पटापट घरातला मी काम करून घेते. आपण AC घेतलेली आहे, 2 दिवस झालेली आहे, आणलेली आहे घरामध्येच. फिटिंगवाला का आला नाही, त्याने काल फोन केलेला का उद्या येणार आहे. त्याच्यामुळं आता ACवाला बी आहे. गाईस खूप मी म्हणजे इतका गरम करते ना, रात्रीची झोपच येत नाही. त्याच्यामुळं मी डिसाईड केला का यांना बोललो AC आपण घ्यायचीच. त्याच्यामुळं मी AC घेतली बाबा. तर चला आता बघू. आता पुढे पुढे काय काय होते ते पूर्ण तुम्हाला गाईस शूट करून मी दाखवणार आहे. तर कंटिन्यू करा. पहिलं आपण बेडरूममधले सर्व कपडे बिपडे आता जुळून घेऊ. हे बघा, हे असा सीन आहे. रात्री इथं मुलं झोपली, मग त्याच्यामुळं मला कपडे जुळताच नाही आले. मी बी काल भरपूर थकलेलं. भांडी तर घासली, तुम्ही तर बघितली. तर चला ते कपडे बिपडे सर्व मी जुळून घेते. आणि हे बघा, या इकडे ठेवलेली आहे AC. आता थोड्या वेळात येईनच म्हणून त्याच्यामुळं हा पूर्ण रूम पहिला साफ करते ना. तर ते आले तर काय बोलते ना, सर्व पसारा इथं. त्याच्यामुळं कपडे बिपडे सर्व जुळून घेते. तर काही कंटिन्यू करा. काय बोलो तिला, बोलो पटापट बोलो. गाईस क्यूटी माझी ऐकतच नाही, बिलकुल नाही ऐकत. नुसती बाहेर पळते. आणि तिला बी बेडवरच झोपायला लागते. तिला खाली झोपच येत ना. आमचे हे पिसातात. चला आता मी बेडशीट आपली भरपूर घाण झालेली आहे, मला चेंज करायची होती. का समोर डबल इथं घाण होईल याच्यावरती, त्याच्यामुळे चेंज करत नाही. आपली AC BC फिटिंग केली ना, मग तेव्हा आपण बेडशीट चेंज करू. आता आल्यावर पूर्ण इथं घाण होणार आहे. हो ना बाबूला माझे खूप म्हणजे बाबू तर मला पहिल्यापासून बोलत होता, मम्मी आपल्याला AC घे AC घे. माझ्या बाबूची तर जास्त इच्छा होती, तर माझ्या मुलाची इच्छा मी पूर्ण केली. चला फायनली आपण घेतलेली आहे. घरामध्ये आलो. AC वाल्यांना खाली बोलवायला गेलेलो, त्यांना माहिती नव्हतं घर. ते आता आलेले आहेत, तुम्हाला दाखवते. आता आपली AC फिटिंग होईल. बाबू हे बघा, बाबू माझं किती उत्सुकता झालेला आहे. वर विचारते त्याने चाकू आणू. उसके ऊपर नहीं रहने दो, गंदा होने दो. ज्यादा गंदा नहीं होएगा ना? हाँ चलेगा. वो चेंज करने का है मेरे को बेडशीट, उसकी वजह से मैं चेंज नहीं किया. हाँ बताए. AC निघली आपली. हे बघा, अशी AC खोललेली आहे. आता तिकडे माप घेतात, तिथेच लावायची. दुसरीकडे आपल्याकडे जागाच नाही लावायला. त्या साईडला आपल्याला लावायचं आहे. हे बघा, आता लावल्यावरच मी तुम्हाला दाखवते कशी वाटते. बाबू बघा माझा किती खुश आहे. गाईस गरमच भरपूर करते. आणि त्याचा बॉक्स आपल्याला पाठीमागे लावायचा आहे. 2 दिवस झाले आणलेले आहे. फिटिंगवालेच आले नव्हते म्हणून ठेवले. कसे भिंतीमध्ये होल पडतात. तेवढं ते तिकडे फिटिंग करतात, कारण तिथं उभं राहून आपल्याला जमणार नाही. पटापट कालचे भरपूर असे कपडे आहे, खूप असे चेंज केलेले डबल टिबल. पटकन मी आता कपडे धुवून येते आणि मग लगेच तुम्हाला भेटते मी. तेवढं ते AC लावतात, लावल्यावर मी आता तुम्हाला दाखवते.
चला पहिला आपण कपडे धुवून घेऊ. चला आता आपले कपडे झालेले आहेत. आता आपण बघू एसी लावली का. गाईच लावली एसी. ही 1.5 टनची आहे. आम्ही 1.5 टनची लावली, 1 टनची नाही लावली. का मी बोललो लावायचे जरा चांगल्या मधलेच लावायची, मग जास्त अशी जरा कुलिंग बी झाली पाहिजे. बघू द्या रिमोट बघू निधी. काहीच आपला रिमोट सुद्धा. आणि बाहेर त्याचा अर्धा बॉक्स लावतात, बाहेरचं दाखवते मी तुम्ही. ठेव जीव ठेव, त्याच्यामध्ये सेल ठेव, ती लावते. हा अजून लावली फिटिंग नाही अजून झाली. हा ठेव मग लावून ठेव. बाबा इकडे आहेत, या साईडला लावायचे. या साईडला पाईप आणलेले आहेत. आहे जीविकाचा असं की केक खाऊन घेते. हे बघा आता हे इकडे पाठीमाग लावायचं आहे. तुम दोनों ही लगाएंगे क्या अभी? ये है क्या? हा क्या गाईज आता आपल्याला हा पाठीमागर लावायचा आहे. हे दोघं जण चालले आता खाली घेऊन. ही बघा ही माझी क्युटी येऊन जाऊन यांच्यावर भुकते. क्युटे क्युटे. गाईज हे लोक आले खाली. त्यांना भुसला लागेल आणि इथं लावायचं आहे. तू बस किसी तरह से एक थोड़ा चढ़ा तुझे पकड़ लो, थोड़ा दूर नहीं. चढ गाईज बघा कसले सीडीवरशी चढतात, मला तर भीती वाटते. आणि हा एक इकडे उभा राहिलाय. बापरे माहिती वाटते कशी लावतात. रुक जा ते हा बसली पण काकू तर अशी वाकडी बसली. बघा आता इथं लावलेले आहे. आता एक पाईप फिटिंग करते त्याच्यामध्ये. चढते त्यांना सवय आहे मजून, त्यांना काही नाही वाटत. ते किती बिल्डिंग येणं जात असतील फिटिंग करायला. आपला काय आहे त्यांना काही नाही वाटत, त्यांचं रोजचंच काम आहे फिटिंग करायचं. त्यांना बोलवा इकडे आणा ना. मस्त गरम गरम हे घाडे आणलेले आहेत लग्नाच्या इथं. असं करावं लागतं सर्वांना द्यायला. यांना कोणतरी दिले म्हणजे गरम गरम. कोणी हो दिले या मावशीने. आणि वडापाव आणलेले त्यांना बी देते नाश्ता. वडापाव भेटले मस्त की. एक वडापाव खाते, मला जसं वडापाव आवडत नाही, मी वडापाव खात नाही. पण आता जरा काही खाल्लाच नाही म्हणून आता वडापाव खाते आणि त्यांना बी देते. आणि त्यांना थंडा आणलेला आहे. आणि बघा या इकडे टी व्ही लावलेली आहे. आणि घरामधला सीन बघा काय आहे. पहिला खाऊन घेते मग कामं करायची. कशाला तर गाईज बघा बाबूचा उद्योग बघा कारण बसलाय. हे तुला बॉक्स कशाला पाहिजे? घर बनवशील, आवरा मोठा घर आहे तरी कशाला घर पाहिजे? ए का मला पाणी आण. पिल्याला पिलू इथे ये. ए पिल्या इथे ये. तुम्ही केक खाल्ला रात्री? केक खाल्लास? नाही खाल्ला? ए जीविका हिला केक दे. पिलू तू खोटी बोलतस. गाईस चला यांना जरा थंडा देऊ. जे हो त्याच्यामध्ये आणि त्यांना दे दोघांना थंडा. गाईस चोर बघा आमच्या घरातला चोर कशी केक खाते. लबार. तो दरवाजा लाव, दरवाजा लाव फ्रीजचा लवकर. फ्रीजचा दरवाजा लाव. तुला देते मी केक. केक देते मी तुला. बघा फ्रीज उघडला. आय्या केक खाते आमची पोर. तू दरवाजा लाव पिल्या. लबार. यांचं काम तर आता झालेलं आहे. बघा लागली चालू झाली. 16 फास्ट होते. चालू झाली एसी. आता कूलिंग होईल रूम. पंखा चालू कर. कर रहा है ना? हाँ ये उसका है. रिमोटचा गाईस सांगते तो कसा
स्विंग का इसका चालवायचा. ऊपर का, ठीक है. ये आपका मस्त रूम कूल झालेला आहे आणि इकडे पडदे लावतात. आता सर्व बेड साफ करून घेते, बेडशीट चेंज करते. गाईज आता सर्व साफ केला ना मग तुम्हाला मी दाखवते सर्व काय. हे बघा आपण हे जे मस्त आहे की बेडशीट आपण चेंज करू, दुसरी बेडशीट टाकू, जरा साफ करू. आणि यो बघा कसा लोलते. हे काय र तुझा काय चाललंय काय? आता गरमी नाही लागायची. आता गरमी नाही लागायची. फॅन बंद झालं तर मग झोप नाही असं. बाबूला माझी रात्रीची झोपच येत नव्हती, रात्रीचे उठून बसायचा. चला बाई सर्व आता साफसफाई आपली चालू आहे. सर्व आता ते साफ करून घेऊ. त्याची धूळ बसलेली आहे सगळं. ते जीविकाला फडका आणायला सांगावं जरा. पुसून काढतोय. जीविका फडका आणला का पुसून घेतो. तो काढतो. ओय भिंतीजवळ ये असं काय? यो यो याच्यातला यो निघन ना यो. काय तो फूस काम धाडशीत फूस. बस बस ठेव. सगळा कलरच काढायचा. चला गाईस आता आपण बेडशीट लावून घेऊ. चेंज केला, खूप बेडशीट घाण झालेली त्याच्यामुळे आता चेंज करायला घेतली. चला असं की एसी एकदम फुल रूम पूर्ण झालेला आहे. खूप मस्त वाटते. माझी तर खूप इच्छा होती, फायनली घेतली. तर चला आता आपण जेवायला जाऊ. जेवण घेऊन आपलं झालेलं आहे. तर चला बाई जेवण घेऊ. आणि बघा मुलं इथं बसलेले आहेत. चला जेवायला चालू. गाईच आपला पार्सल आलेला आहे. बघू आपण फोडून आता ह्याच्यामध्ये काय आहे ते तुम्हाला मी दाखवते. ह्याच्यामध्ये काय असेल पार्सल. बघा नेडलची कढई पण छान आहे. याचा हँडल हे आहे ताज. याच्यावरती असं वाटते. मला आवडली, मी ऑनलाईन मागवली. पण क्वालिटी छान आहे, मजबूत आहे. आणि याची कोटिंग बी खूप छान आहे बघा, निघणार नाही. गाईस हा बघा, हा एक मागवलेला आणि हा एक मागवलेला. दोन्यांची क्वालिटी खूप छान आहे बघा. याचा हँडल बिंडल खूप छान आहे. क्वालिटी आपल्याला भारी आलेली आहे. असं म्हणजे आपण काही मागवलं ना, काहीतरी अशी क्वालिटी त्याची चांगली पाहिजे. आणि हा आत्ता आला. ह्याची क्वालिटी बी खूप छान आहे. मला दोन्ही आवडले. हे बघा कसे वाटतात. हे जसं लेडीजला काही एक गॅसच्या जवळ मम्मीने मला काय आवडल्यावर मी असं काही एक मागवते. मी बोललो छान आहेत. मी बोललो अंडा फ्राय काही बी आपण फ्राय करू शकतो, म्हणजे चिपकणार नाही काय नाही, व्यवस्थित. ते बघा काही बी बनवा वाफेमध्ये सर्व होईल. तर चला आता आपण किचनवरचा पसारा आहे सर्व साफ करू. चला आराम केलेला. चला गाईस सर्व साफ केला. किचन बिचन खूप असा पसारा होता. आणि लादीसुद्धा पुसून घेतली.
बघा जरा लादी बिदी जरा स्वच्छ केल्यावर बरा वाटला. आणि इकडे बघा बाबू ब्लॉग बघते, दादाचा ब्लॉग लावलेला आहे. इथे जीविका बसली. आता आम्ही चाललो पेनला. चला गाईच आता आपण पेन, चला गाईच आता रेडी झालेलो आहे. तर आम्ही चाललेलो आहे सामान आणायला पेनला. तर चला आता, काल बी गेलेलो आज बी चाललो, का सांगू काल एवढं सामान आला नसतं आम्हाला, त्याच्यामुळे आज परत चाललो. चला काहीच आता काय काय घेणार आहे ते सर्व काही मी तुम्हाला दाखवते. चला पटापट जाऊन येऊ ना. आमचा टायमिंग हाच आहे, हे कामावरून आल्यावरच आम्हाला जायला लागते दोघांना. चला रोज तर रात्र होते, आज बी रात्र होणार आहे. निघा चला. काय मुलं घरात आहेत. शेंगा घेतल्या आम्ही, मस्त आहेत. 20 रुपये अर्धा, 1 किलो घेतल्या. आणि वांगी घेते, एक करा कटिंग करा. कटिंग करून द्या. गाईस बघा उडदाची डाळ, चवली सर्व आहेत. आता आपल्याला सामान भरते मी पटापट. आपल्याला एक तांदळाची गोण घ्यायची आहे. तांदूळ बघू, हे बघा मस्त आहे तांदूळ बारीक. इकडे बी कोणतं आपण हे घेतलेलं मला असं वाटते, हे घेतलेलं. चला बघू आता. आपल्याला पहिल्या तांदळाची गोण घ्यायची आहे. हे बघा साखर घेतली 5 किलो. त्याची बरणी गाई. हे बघा इथं पावभाजी छान भेटते. दिवसामध्ये आलं त्यानं बोलत चला आज खाऊ पावभाजी. बटरवाली पावभाजी सांगितलेली आहे. चला गाई सोयची पावभाजी खायला या. घ्या तुम्हाला प्लेट. चला आम्ही आता खाऊन घेतो. बटर टाकलाय, बटर. या सर्व बटर इकडे गेला. चला गाईच मस्त ऐकू लागले. पावभाजी छान होती. सामान आम्ही त्या साईडला ठेवलेलं आहे. तर चला आता आपण घरी जायला निघू, खूप रात्र झाली. हो कुठे गेले हे आमचे गेले पुढे. चला गाईच ट्रॉफिक बघा किती आहे. आम्ही गाडी त्या साईडला ठेवलेली आहे. गाईच आम्ही आता पेट्रोल टाकायला आलो. पेट्रोल पंप. चला गाईज आलो आम्ही घरामध्ये सामान घेऊन. इकडं बघा पिशव्या माझ्या हातामध्ये. नीट ठेवा, नीट ठेवा. या हातातून घ्या माझ्या पिशवीत. आपण जेवण करायला घेऊ. हे बघा आज अंडे आणलेले आहेत. आता आपण अंडे बनवून घेऊ. पटापट अंडे करते. आणि शेंगा मस्त तोडून डब्यामध्ये ठेवते. डब्यामध्ये ठेवल्या ना तुम्ही किती दिवस बी ठेवा पण तसेच शेंगा राहते. म्हणून मी डब्यामध्ये मस्त कापून ठेवते. आणि या आहेत वांगी. याच्यामध्ये काय, ह्याच्यामध्ये कोथिंबीर आहे. तर चला पटापट शेंगा मी कापून घेते. सर्व मस्त की किचन धुवून घेतला. भांडी बिंडी घासून घेतली. सर्व सामान आणलेला तो सुद्धा लावला. बघा लादी बी पुसली. आणि आतमध्ये पाणी लावलेलं आहे. बाथरूम बी मी आताच घासून घेतला. पाणी आलेलं आहे ना. सर्व साबण लावून घेतलं मी. सर्व काही बाथरूम बी धुवून घेतला. मी बोललो पाणी आलं आहे तर आताच धुवून घेते. तर चला बाईच. आणि तांदळांची गोण अशीच आहे, ती उद्या भरीन. आपली कामं तर आता सर्व झालेले आहेत ना. आता माझा ब्लॉग इथंच एंड करते. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर काही सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.